देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करणाऱ्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। या नव्या धोरणातून शाळा आणि उच्च शिक्षण व्यवस्थेत मोठं परिवर्तन घडवून शिक्षण प्रक्रिया अधिक लवचिक आणि मुक्त करण्यावर भर देण्यात आला आहे। तसंच बहुशाखीय शिक्षण प्रणालीही सुरू केली जाणार आहे। मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नावही यापुढे शिक्षण मंत्रालय असं असेल। शिक्षण क्षेत्रातल्या विविध नियामक संस्थांच्या ऐवजी भारतीय उच्च शिक्षण परिषद ही एकच नियामक संस्था असेल। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर तसंच मनुष्यबळ विकास सचिव अमित खरे यांनी नव्या धोरणाविषयी माहिती दिली। 34 वर्षांनंतर देशात नवं शिक्षण धोरण मंजूर झालं आहे असं पोखरियाल यांनी सांगितलं। देश की ऐसी शिक्षा नीति जो 1986 के बाद जो स्कूली शिक्षा और उच्च शिक्षा में उसकी परिवर्तनकारी सुधारों के लिए एक महत्वपूर्ण रास्ता प्रशस्त करेगा और जो हमारे देश के प्रधानमंत्री ने एक नए भारत के निर्माण की बात की है, जो स्वच्छ भारत होगा, स्वस्थ भारत होगा, सशक्त भारत होगा, समृद्ध भारत होगा, श्रेष्ठ भारत होगा, एक भारत होगा, उस नए भारत के निर्माण में ये नई शिक्षा नीति 2020 मील का पत्थर साबित होगी। नव्या धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणापासूनच शैक्षणिक सार्वत्रिकीकरण करण्यावर भर देण्यात आला असून 2030 पर्यंत 100% मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा उद्देश आहे। या धोरणामुळे 2 कोटी शाळा बाह्य मुलं शिक्षण प्रवाहात परत येऊ शकतील। सध्या असलेल्या शैक्षणिक पद्धतीत असलेले 10+2 म्हणजेच 10वी आणि 12वी असे 2 टप्पे बदलून आता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 11वी, 12वी ते पदवी अशा टप्प्यांमध्ये शिक्षण विभागलं जाईल। सध्याची बोर्ड व्यवस्थाही बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वय वर्ष 3 ते 6 हा आजपर्यंत समाविष्ट न झालेला वयोगट शालेय अभ्यासक्रमात येईल। या 3 वर्षांच्या अंगणवाडी किंवा पूर्व प्राथमिक शिक्षणासह शालेय शिक्षण 12 वर्ष असेल। किमान 5वी पर्यंतचं शिक्षण मातृभाषेत किंवा प्रादेशिक भाषेत दिलं जाईल। कुठलीही भाषा विद्यार्थ्यांवर लादली जाणार नाही। त्यानंतर 9वी पर्यंत मातृभाषेत शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य दिलं जाईल। शालेय शिक्षणात 21व्या शतकातलं कौशल्य, गणिती ज्ञान आणि वैज्ञानिक शिक्षण यावर भर दिला जाईल। तसंच कला, वाणिज्य अशा शाखांमध्ये इतर विषयही घेण्याची मुभा। त्याशिवाय 6व्या इयत्तेनंतर व्यावसायिक आणि अभ्यासक्रमेतर इतर विषय घेण्याचीही मुभा असेल, अशी माहिती शालेय शिक्षण सचिव अनिता कारवाल यांनी दिली। मिडिल स्कूल होगा, जो 6 to 8 वाला जो कक्षा है, उसमें जो है वो सब्जेक्ट इंट्रोडक्शन होगी और फिर सब्जेक्ट की एक्सप्लोरेशन होगी और वो मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच होगा। उसी तरह जो +4 लिखा है वो 9th to 12th है। इसमें भी जैसा कि सर कह रहे थे, जैसा हायर एजुकेशन में है, कोई स्ट्रीम्स नहीं है, मल्टी डिसिप्लिनरी होगा। अगर बच्चा फिजिक्स के साथ, जैसा सर ने कहा, फैशन स्टडीज लेना चाहे, बेकरी, कन्फेक्शनरी कुछ पढ़ना चाहे केमिस्ट्री के साथ, इट विल बी परमिटेड। तो ये पेडागोजिकल स्ट्रक्चर चेंज है, इसमें कोई फिजिकल स्ट्रक्चर यानी कि स्कूल की बिल्डिंग को चेंज करने की जरूरत नहीं है, ये पाठ्यक्रम में चेंज है। उच्च शिक्षणातही बदल करण्यात आले आहेत। येत्या काळात उच्च शिक्षण संस्थांमध्ये 3.5 कोटी जागा वाढवल्या जातील। बहुशाखीय लवचिक अभ्यासक्रमांसह सर्वसमावेशक पदवी शिक्षण दिलं जाईल। उच्च शिक्षणासाठी एकच नियामक आयोग असेल। पदवी शिक्षण 3 किंवा 4 वर्षांसाठी, पदव्युत्तर शिक्षण 1 किंवा 2 वर्षांसाठी किंवा पदव्युत्तर एकत्रित शिक्षण 5 वर्षांसाठी असेल। एमफिल ही पदवी आता रद्द करण्यात आली आहे। तसंच शिक्षण काळात अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट स्थापन केलं जाईल, त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात क्रेडिट मिळू शकेल। राष्ट्रीय तंत्रज्ञान शिक्षण संस्थांमधून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जाईल। तसंच बहुभाषिकतेलाही प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय संस्थेची स्थापना केली जाईल। शैक्षणिक क्षेत्रातली गुंतवणूक सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% वाढवण्याचा प्रस्ताव आहे। तसंच शैक्षणिक क्षेत्रात शालेय आणि महाविद्यालयीन शुल्काचं नियमन करण्याचा प्रस्तावही या धोरणात आहे, असं खरे यांनी सांगितलं। शिक्षा के जो स्टैंडर्ड्स होंगे वो सबके लिए कॉमन होंगे। फी फिक्सेशन पर भी समिति ने जो रिकमेंडेशन की थी उसका विस्तृत उल्लेख पॉलिसी में किया गया है। ब्रॉड रेगुलेटरी फ्रेमवर्क के अधीन फी पर कैप रखा जाएगा। पब्लिक और प्राइवेट दोनों और फिलैंथ्रोपिक पार्टनरशिप भी रहेंगी, लेकिन जैसे मैंने कहा फी फिक्सेशन पर के लिए भी इस पॉलिसी में व्यवस्था की गई है।
नव्या शैक्षणिक धोरणामुळे लक्षावधी लोकांच्या आयुष्यात येत्या काळात मोठे बदल होतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या नव्या शैक्षणिक धोरणाचं स्वागत केलं आहे. नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी मिळणं हा शालेय आणि उच्च शिक्षण प्रणालीत परिवर्तनात्मक सुधारणा घडवून आणणारा ऐतिहासिक क्षण आहे, अशी प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. आज जे नवं धोरण आलंय हे 21व्या शतकाच्या आव्हानांना आणि संधीला सामोरं जाणारं असं धोरण आहे. केवळ माणसाला ज्ञान मिळून चालत नाही, केवळ रोजगार मिळूनही चालत नाही, तो माणूस म्हणून परिपूर्ण घडला पाहिजे. असं परिपूर्ण माणूस घडवणारं, शिक्षण देणारं असं हे नवं धोरण आहे. आणि यामध्ये 12 वर्ष जी पहिली आहेत म्हणजे अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन आहे, अंगणवाडी आता बालवाडीच्या रूपात काम करतील. 3ऱ्या वर्षापासून 8व्या वर्षापर्यंत 5 वर्षाचा एक कालखंड आहे ज्यामध्ये त्यांना कॉग्निटिव्ह स्किल्सवर भर देण्यात आहे. त्यानंतरची 3 वर्ष विषय प्रवेश आहे. त्यानंतरची 3 वर्ष विषयाची जास्त माहिती, 4 वर्ष विषयांची जास्त माहिती आहे. 5, 3 आणि 8 असं 12 वर्षाचा हा कालखंड आहे. त्यामुळे त्याचा फार चांगला आकृतीबंध तयार होईल. याच्याशिवाय लर्निंग आउटकमवर भर देण्यात आलेला आहे. वेगवेगळे विषय हायर एज्युकेशनला घेता येतील. हायर एज्युकेशनचा जो आज 25% आपला रेट आहे तो येणाऱ्या 15 वर्षामध्ये 50% न्यायचा असा सुद्धा कार्यक्रम आखलेला आहे.